फुलसावंगी येथे भागवत सप्ताहाची महाप्रसादाने समाप्ती। पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ। व्यसनमुक्ती सम्राट हरिभक्त पारायण श्री मधुकर महाराज खोडे यांच्या काल्याच्या कीर्तनाचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ। संत ज्ञानेश्वर महाराज संजीवनी समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 28 वर्षांपासून फुलसावंगी इथे निरंतर असे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। या भागवत सप्ताहामध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात। तसंच भागवत सप्ताहामध्ये 10 जोडपी विवाह बंधनात अडकतात। या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम भागवत सप्ताहामध्ये राबवले जातात। फुलसावंगी गावातील व्यापारी, नागरिक, तरुण, बालमंडळी, महिला मंडळींच्या सहकार्यानं या भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं। ब्युरो रिपोर्ट मराठी 9 न्यूज। नमस्कार, आज आपण महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या फुलसावंगी नगरीमध्ये आहोत। संत ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज काल्याचं कीर्तन झालेलं आहे। जवळपास 10 जोडपे इथे युवाबद्ध सुद्धा झालेले आहेत। हरिभक्त पारायण व्यसनमुक्ती सम्राट खोडे महाराज आपल्या सोबत आहेत। महाराज, काय सांगसाल? मोठ्या प्रमाणात दरवर्षी सामाजिक उपक्रम या सप्ताहामध्ये पार पडतात। व्यसनमुक्तीमध्ये सुद्धा अनेक लोक आपल्या व्यसनाचा त्याग करतात। काय मार्गदर्शन राहील तुमचं फुलसावंगी आणि परिसरातील नागरिकांसाठी? अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला नमस्कार करून परमेश्वर भगवंताला नमस्कार, भारत मातेला नमस्कार आणि जगातील सर्व संत शक्तीला नमस्कार, गुरु शक्तीला नमस्कार। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकोबा महाराज, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा महाराज, तुकडोजी महाराज, सर्व संतांना नमस्कार करून पवित्र तीर्थक्षेत्र फुलसावंगी नगरी आहे। या नगरीमध्ये मी 25 वर्षाच्या अगोदर आलो। त्या ठिकाणी सप्त्याच्या निमित्तानं आलो, पण आमच्या सप्त्यासोबत 2 कार्यक्रम जास्त होते। एक म्हणजे व्यसनमुक्ती आणि दुसरं म्हणजे ग्राम स्वच्छता। त्या गावामध्ये आम्ही खराडा घेऊन फिरल्यामुळे मुलं खूप गोळा झाले आणि मग ते सप्ताह ऐकायला येऊ लागले। त्यांना सांगितलं की गाडगे बाबाला जर घर सोडलं, तुकडोजी महाराजांना घसा फाडून घेतला, कोणासाठी? देशासाठी, माणसासाठी, तुमच्यासाठी। या साधू संतांनी मार खाल्ला, जगाच्या कल्याणा संतांचे देह इथे बरोबर आहे। भगवान गौतम बुद्धांनी राज्य सोडलं, कोणासाठी? आमच्यासाठी। काय मागितलं त्यांनी? पंचशिलेप्रमाणे वागा। त्याच्या दारू जमत नाही, दारूने हजारो स्त्रिया विधवा होऊन आलेल्या आहेत। लग्नाच्या अगोदर पोरं मरायला लागले। खर्रा आहे इंग्रजाचं, दारू हे परदेशातलं जास्त शौकाचं ते काम आहे। आमच्या इथं मात्र किडण्या खराब होऊन अनेकाचे संसार विध्वस्त होत आहेत। त्यामुळं तुकडोजी महाराजांना सांगितलं की मानव सुनले बाद व्यसन को छोडले सारे। मधुकर खोडे कोणी एक फार मोठा महाराज नाही, पण मला असं वाटलं की माझ्या समोर अशा स्त्रियाने कितीतरी स्त्रिया विध्वस्त झाल्या, विधवा झाल्या, काही विहिरीत टाकून मेल्याचं पेपरवर ऐकायला। त्यामुळे असं वाटलं हे गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज संतांचा संदेश जर आपण लोकांच्या दरवाजापर्यंत नेला तर त्यांना सांगणं आपलं काम, सोडतील न सोडतील, परंतु आम्ही झाडझूड करताना प्रेम निर्माण झाल्यामुळे आम्ही जे व्यसन सोडेल त्याचे पाय धुणं सुरू केले। जो व्यसन सोडेल त्यांचे पाय धुणं सुरू केले। लोकांना वाटत महाराजाच्या पाया पडा, तुम्ही महाराजाचे त्यांचे पाय धुतात। मी म्हणलं त्यांच्या पत्नीच्या कुंकासाठी, त्या बाईचे लेकर बाळ उपाशी आहेत, ते जर व्यसन सोडल आणि ते डॉक्टरच्या धाकानं नाही दारू सोडून राहिले। गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज या भारतीय संस्कृतीच्या संतांच्या विचाराप्रमाणे त्यांनी दारू सोडल्यामुळं ते आमच्यासाठी पावन झाले। म्हणून आम्ही त्यांचे पाय धुतले आणि तुला जे गेलेलं जीवन आहे ते पुन्हा तुला मनुष्यत्व वापस आलं। तुकडोजी महाराज म्हणतात, माणूस द्या मग माणूस द्या, ही भीक मागता प्रभू दिसला। ते माणूस जर तयार झाला तर आपण व्यसन झाल्या माणसाले किती वेळ पैसे दिले म्हणजे त्याचा संसार सुखी होईल। पण संतांचा संदेश आमच्या साधूतनी एवढी ताकद आहे संत शब्दात, आमच्यात नाही ते, आम्ही त्यांचे शब्द वापरतो। कीर्तन सांग होय अंग हरिरूप। या ठिकाणी फुलसावंगीमध्ये एक उपक्रम सुरू झाला। माणसं वाढत चालले भागवतामध्ये। आता 15 ते 20 हजारावर लोक चालले आणि 10 लग्न लावून राहिले। हे 3रा कार्यक्रम। आज सगळ्याची परिस्थिती सारखी राहत नाही। कर्जानं आत्महत्याचे प्रकार आमच्या
यवतमाळ जिल्हा पहिला नंबरवर आहे. व्यसनामुळं, लग्नामुळं, कर्जबाजारी झाल्यावर लग्नाची पैसे राहत नाही. आणि या ठिकाणी आमचा फुलसावंगीचा परिसर जे आहे हे गावची मंडळी आहे, हे सत्संग मंडळ आहे, असे अनेक जण आहे. या वर्षी तर एका जणानं 5 वर्षाची मी पंगत एकटा घेतो, 15,000चं जेवण असे मुन्ना नाही. एक माणूस इथं पंगत घ्यायला तयार आहे, 3-3 वर्षाचा कळस घ्यायला तयार आहे. आणि सगळ्या लग्नवाल्याले फुकट लग्न, कोणत्याही प्रकारची फी नाही. उलट त्याले दुकानदार, आमचे व्यापारी हे सगळे त्यांना समाज उपयोगी त्यांच्या संसाराला लागत. पंखेवाले पंखे फुकट, कूलरवाले कूलर, काही भांडेवाले भांडे, चपलावाले चपले, एवढाच काय. पण फड्यावाल्या माता भगिनी म्हणे आम्ही फडे पण त्यांना देतो. गरीबापासून तर श्रीमंतापर्यंत त्यांनी एवढं मोठं एक कार्य सुरू केलं, त्यामुळे मी प्रभावित झालो. हे कार्य करून आले. आज जगात याची गरज आहे. आणि या ठिकाणी आता स्टेजवर तुम्ही पाहिलं 3-4 जणांनी दारू सोडली, आता इथं सोडली. आणि हे स्वयंपाक जे करत आहेत ना, त्यातनी अर्धे लोक दारू सोडलेले आहेत. आणि आज 10, 12, 15 वर्षापासून ते फुकट स्वयंपाक करतात. काय तुम्ही रडणार नाही? या गावाचा आदर्श मला असं वाटतंय आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या, हे आमचा यवतमाळ जिल्हा आहे आणि त्याच्यातलं फुलसावंगी गाव, महागाव तालुक्यातलं गाव, या गावाचा आदर्श जर आमच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी जर घेतला तर संतांची इच्छा पूर्ण होईल. आओ इसे जगाएंगे, भारत को बदलाएंगे. आणि हजारो संतांचे, काही लोकांजवळ पैसा नाही, त्यांच्या मुलीचे लग्न हे फुकट लावून देऊन राहिले. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही फुकट का लग्न लावावे, का लावावे? आमची संस्कृती अशी आहे, जो दूसरे को सुख देता है वो खुद सुखी होता है. समय सारखा राहत नाही. उद्या आपल्या नातावर गरिबी होऊ शकते, पण असा उपक्रम जर चालू असला त्याला सहकार्य मिळेल. एकमेकाला जर सहकार्य नाही केलं आपल्या देशाचं काय होईल? हे तरुण पोरं आता खर्रा, इंग्रजाचा खर्रा, इंग्रज निघून गेला पण खऱ्यानं लग्नाच्या अगोदर पोरं मरायला लागले. त्यामुळे आज देशात मला एकच वाटते, असं जर महाराष्ट्रातल्या सगळ्या तीर्थंकरानं रोजचा एक व्यसनमुक्त आणि माळकरी जर केला, या देशाचं चित्र आणि घराघरातलं दुःख दूर होते. नक्कीच आपण पाहू शकता की हरिभक्त पारायण खोडे महाराज आपल्या सोबत होते. अनेक वर्षापासून ते व्यसनमुक्ती कार्यक्रम फुलसावंगीमध्ये घेतात. मी अजय शिवराज दीक्षित, राहणार लखमापूर, माहूर तालुक्यामध्ये आहे. आणि 2 वर्ष अगोदर महाराजांचं भागवत आमच्या गावामध्ये जेव्हा झालं, तेव्हा गावात आमचे खूप म्हणजे व्यसनातील लोक होते. परंतु महाराजांच्या भागवतापासून मी स्वतः एक व्यसनी होतो. मी स्वतः व्यसन सोडलं आणि आमच्या गावामध्ये 50% महाराजांच्या भागवतामुळे व्यसनमुक्ती झाली. आणि विशेषतः महाराजांच्या भागवतामध्ये जेव्हा आमच्या गावातील सर्व कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रम घेतला, तो कार्यक्रम वयोगट 16 ते वयोगट 40 अशा सर्व यंग मुलांनी हा कार्यक्रम घेतला. म्हणजे आज जे समाजाला गरज आहे, तेव्हा आपण सर्व व्यसनाधीन मुलं झालेले आहे, ते या भागवताशी किंवा या कार्यक्रमाशी, सत्संगाशी जुळलेले नसलेले सर्व कार्यकर्ते, त्या सर्व कार्यकर्त्यांनी महाराजांचा कार्यक्रम घेतला. आणि 2 वर्षात आज आमचं गाव 70 ते 80% गाव आमचं व्यसनमुक्त झालेलं आहे. आणि यापुढे महाराजांच्या सानिध्यात राहून आमचं गाव कसं 100% व्यसनमुक्त होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आणि महाराजांचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी आम्ही लखमापूरला घेऊ. महाराजांसोबत जुळलेलो आहे, खोडे महाराजांसोबत. आणि कसं पात्र देवीला भागवत खोडे महाराज असे, त्या भागवतात ते गाव 100% मध्ये 80% लोक बंजारी दिसतात. आणि सर्व घरोघरी भेटल्या झाल्या दारूच्या, प्रमाणे दारू निघायची तिथं. ते दारू तिथली बंद केली खोडे महाराजांच्या भागवतानं. आणि सर्व लोक सुखी झाले. पहिले कुणाचे घर होते त्याचे आले, झोपड्या होत्या, सर्वांच्या बिल्डिंगा झाल्या, सर्वांच्या गाडी ट्रॅक्टर लागले आणि ते गाव सुखी समृद्धी झालं. आणि जसं मी तर जातीनं कला आहे, काम तर आमचा दारूचा व्यवसाय आहे, पण मी दारूचा व्यवसाय केला नाही. 1973 मध्ये लायसन्स भेटलं होतं दारूचं, तरी मी दारू वडिलांना सांगितलं मी दारूचा धंदा करणार नाही. 2009 मध्ये मी रिटायर झाल्यानंतर आमच्या एका नातेवाईकाने 6 दुकानं दारूचे दिले होते मला. तर हे 6 दुकानं तुम्ही पहा आणि याचा जो प्रॉफिट येईल अर्धा तुम्ही ठेवायचा, अर्धा मला द्या. मी म्हटलं बा दुसऱ्याचे घर बरबाद करून मला सुखी व्हायचं नाही आहे म्हटलं.
हे पूर्ण पाचही भाऊ सर्व या व्यसनमुक्तीसाठी झटून कार्य करतात पुऱ्या महाराष्ट्रात आणि फुलसावंगीला तर हे आगळा वेगळा या 28 वर्षापासून इथं येतात आणि इथं आता हे लग्न सोहळे सुरू झाले. हे गरीब लोकांचे लग्न लागतात. आपला यवतमाळ जिल्हा पूर्ण शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे. या अशी जर सर्व गावामध्ये अशी प्रेरणा झाली, त्याने सामूहिक वेळा असे घेतले भागवत घेऊन, तर खरोखर आपल्या महाराष्ट्राचं कल्याण झाले असते. भगवान कुकडे बोरी तालुका पुसद जिल्ह्यात मुळा जिथं 22 वर्षापूर्वी इथं मी खर्रा तंबाखू पुसद बोरी त्यापासून बाबाच्या आशीर्वादाने सोडून देत आम्हाला 22 वर्ष पूर्ण झाली. पूर्ण व्यसनमुक्तीनंतर आयुष्य कसं जगलं तुम्ही? तेव्हापासून व्यसन करणाऱ्या तरुणाला काय संदेश द्यावा? असा संदेश देत असतो मी. प्रत्येक माझं सलूनचं दुकान आहे, सर्वांना सांगत असते माझी गिऱ्हाईक करू नका, असं करू नये. बरेच जणांना माझ्याकडून काही 4-2 झाले सुद्धा आणि सगळे बाबाच्या आशीर्वादावर 22 वर्षात पूर्ण झाले. दरवर्षी इथे येतात बाबाच्या दर्शन. माझं नाव हरिभक्त भीमसिंग महाराज. आमच्या गावामध्ये महाराज 2008 आले होते. आमचं गाव धानोरा दिग्रजून 15-20 किलोमीटर दूर अंतरावर. आमचा गाव खूप व्यसनी होता. महाराजांचा 2008 मध्ये सप्ताह झाला. सप्ताह झाल्यावर आमचे खूप किनारे लोक होते. महाराजाजवळ आले. महाराज व्यसनमुक्तीचा विषय सांगितलं, तंबाखू सोडा, दारू सोडा आणि व्यसनीच्या अधीन होऊ नका, आपले घर बरबाद करू नका. त्यांना त्याच्या डोक्यात प्रकाश पडल्यानंतर सगळे लोक आले महाराजांकडून कम से कम 50 ते 60 लोकांना दारू सोडली, व्यसनमुक्त झालं. दारू सोडली, बिड्या सोडल्या, सगळ्या सोडल्या आणि महाराजाला संकल्प केला. आता तेव्हा मातीचं घर होतं, आता शिलापाचा झालेले आहे, काही शेती आहे. आधी त्यांचे घर सुधारले, स्वर्ग झाले. माणसाचा प्रकार दारू शेतीपेक्षा सगळ्यापेक्षा मोठी अडचण आहे. कारण दारू पिल्यानं घर ध्वंस होतो, घर नरक होतो आणि ते घरचे संसार जे सुखानं राहते, आई धर्मपत्नी कटकट करते.